वेलकम बॅक टू माय चॅनल। आता मी चहा घेते। पिल्लू आणि दीपक अजून पण झोपलेत दोघं। तुम्हाला पिल्लूचं थोडंसं टी शर्ट दिसत असेल। पिल्लू आणि दीपक झोपलेत। मी पिते चहा, मला चहा ठेवला सो चहा पिऊन घेते। आणि आता ऑलमोस्ट सांगू तुम्हाला 10:30 वाजलेत, 10:30 पावणे 11 वाजलेत। अजून झोपली आहे कारण का ना काल तिचं शेड्यूलच चेंज झालं। काल तिने पुरा रात्री जागवली आणि दिवसा झोपा काढत होती। काल पण सेम तसंच झालं। ती ऑलमोस्ट 2-3 वाजता झोपली। सो ती झोपली अजून पण। आता मायडी ती 12 वगैरेला असं उठेल। तिला काय उठवणार नाही मी। स्वतःची झोप झाली की उठली नाही की मग ती खेळते, नाही तर मग परत जेवून नाही ना ती झोपते। त्याच्यामुळे मी तिला आता उठवणार नाही आहे। ती जेव्हा उठेल तेव्हा उठेल। आणि सपोज ती 12 किंवा असं टाईमला उठली तर मी तिला डायरेक्ट होममेड सॅरलेक्स भरवणार आहे आणि नंतर मग संध्याकाळी तिला नाचणीचं सत्व भरवेल। लेट्स सी काय होते। आता ती अजून पण झोपली आहे। माझं फक्त नॉर्मल हे झालं आणि असं झालं आहे की माझं झालं आहे पोट खराब। म्हणजे तुम्ही बोलू शकता मला लूज मोशन झाले, त्याच्यामुळे माझ्या पण पोटात दुखते। सो मी पण एकदम स्लो डाऊन झाले आहे, काम एकदम हळू। आता पिल्लू उठली की तिला बघूया काय कसं काय ते। तर इथे माझा चहा वगैरे पिऊन झाला। तुम्हाला बोलले मी पिल्लू लवकर उठणार नाही, तर पिल्लू आमची 11:30लाच उठली। उठल्यावर तिचा नाईट ड्रेस चेंज वगैरे केला आणि तिचं ती खेळायला लागली। आणि रात्रभर जागी होती ना, त्याच्यामुळे उठल्या तिला प्रचंड भूक लागली। सो दुधात 1 बॉटल दूध पिली ती। पिल्लूला अजून असं ग्लासाने पिता येत नाही कारण का ती पाणी पण खूप मुश्किलने पिते। सो बॉटलमधूनच आता तिला देते। सध्या 1.5 वर्षानंतर मोस्टली मुलं कपानी किंवा ग्लासने दूध पितातच पितात। तिचा ब्रेकफास्ट मी करत होते। तिला खजूर देणार होते आणि खजूरचा बेनिफिट हे कॉन्स्टिपेशन तुम्हाला तुमच्या बाळाला होत असेल, म्हणजे कडक शिला होत असेल, शिला त्रास होत असेल किंवा सर्दी खोकळासाठी आहे ना हे ब्लॅक खजूर चांगले। सो ते थोडेसे सॉफ्ट व्हायला ठेवून दिले कारण का फ्रीजमध्ये ठेवलेलं ना, त्याच्यामुळे ते बाहेर काढून ठेवले 3। आणि तिला नाचणीचं सत्व आणलंय। सो आता ती नाचणीचं सत्व मी तिला ॲज अ ब्रेकफास्ट म्हणून भरवून झालं माझं। आणि आता इथे मी तिला खजूर देत होती 3 असं काढून तिला देते। आणि जे ब्लॅक कलरचे असतात ना ते एकदम सॉफ्ट असतात, ते आपण थोडंसं त्याचा तुकडा तोडून त्यांना भरवलं ना तरी ते आवडीने खातात। सो दिवसात ना मी पिल्लूला 1-2 नाही तर 3 खजूर भरवते आणि ती हे खजूर आहेत ना खूप आवडीने खाते। तिला खूप आवडतं खजूर। खजूरचे आपण ना लाडू किंवा खजूरचा जाम बोलू शकता किंवा असं जामच बोलू शकता, ते पण आपण करू शकतो घरी। किंवा त्यांना अर्धा चम्मच असं डेली दिलं ना तरी पण चांगलं खजूर। सो मी तिला आता खजूर वगैरे देत होती, तुम्हाला दाखवते। आणि ते ना सॉफ्ट कसे झाले लगेच, दुधाचं टोप होतं ते गरम होतं आणि मग मी काय केलं त्याच्यावरती थोडा वेळ ठेवला आणि ते लगेच सॉफ्ट झाले। तिचं खाऊन वगैरे झाल्यानंतर ना तिची केस बांधलेली मी 1 बो बांधलेला कारण का ना तिला प्रचंड गरमी होते। आंघोळ नाही होते तिची डोक्यावरून आणि घाम तिला भरपूर येतो त्याच्यामुळे, आणि केसांची ग्रोथ पण आहे ना त्याच्यामुळे तिला डोक्यामध्ये खूप गरमी होत होती। लिटरली असं ओलं जाणवत होतं, त्याच्यामुळे मग ते तिचं पोनी बांधून घेतलं आणि नंतर मग थोड्या वेळाने तिला झोपवलं। नाश्ता वगैरे खजूर वगैरे खाऊन झाल्यानंतर झोपवलं आणि थोडा ना तिला अजून सर्दीचा त्रास होत होता कारण ब्रिदिंगला दूध पिताना थोडासा इश्यू होत होता तिला। त्याच्यामुळे मग मी ओवा आणि लसूण आहे ते थोडंसं भाजून घेते। तुमच्या पण बाळाला असं सर्दी वगैरे झालं ना की ओवाची अशी तुम्हाला मी पुढे दाखवेलच की कसं बांधतात काय ते। सो त्याच्यामध्ये बांधून नाही ना ते झोपतात ना तिथे नाकाजवळ त्यांच्या ठेवलं ना तरी ते ब्रिदिंग नाक तिथे चॉकअप झालं असेल, म्हणजे नाक बंद पडतं बघा तसं। सो त्या टाईमला ना हे बेनिफिट होतं त्याचा। सो आता भाजून झालेलं आहे, थोडंसं तडतडला ना रवा की ओवा की समजून जायचं की ते झालंय आणि त्याच्यातून स्मेल यायला लागतो। आणि आता मी इथे त्याची छोटीशी पोटली बोलू शकता ते बांधून घेते, जेणेकरून तिच्या ब्रीदिंगला तिला त्रास नको व्हायला आणि जिथे झोपली आहे ना तिथे ठेवायला। आणि त्याचा वास आहे ना तो तिच्या नाकात गेला ना तर ते चांगलं। आमच्याकडे आहे ना अजून हे पण करतात, ओवा तर शेकवतात छाती पाय पोट पण शेकवतात त्याच्याने। इवन आहे ना लसूण असतात ना, लसूणच्या ज्या पाकळ्या आहेत ना 4-5 त्या घ्यायच्या आणि त्या हातामध्ये बांधायच्या असं मम्मी वगैरे सांगते मला माहिती आहे, पण मी पिल्लूला केलेलं। पण पिल्लू काय करते त्या हातातला आहे ना तोडून टाकते आणि ओढून काढते। मग कधी कधी भीती वाटते तिने असं काय केलं आणि पटकन खाल्लं तर। सो मी ओव्यामध्येच असं लसूण मिक्स करते, थोडंसं त्याला रफ करेल हातावर जेणेकरून त्याचा स्मेल आहे त्याचा अरोमा आहे तो बाहेर येईल। अशा प्रकारे रफ केला, अरोमा बाहेर आला की तिच्या नाकात बरोबर तो जाईल। आणि आता ती झोपली, तिला एक छोटूसा पोनी बांधलाय तुम्हाला बोलले मी। आणि आता तिला शेकवते छाती तिची, आणि ती लवकर झोपून गेली
झोपली. ऑलमोस्ट 11:30ला उठली आणि 1-1:30ला झोपून गेली लगेच, कारण का जास्त वेळ खेळली नाही. सर्दीनी ना तिला खूप त्रास होतोय, म्हणजे इरिटेट होते ती, त्रास तर होत नाही, इरिटेट होते सारखं. ते नाकातून शेंबूड येणं, मग आपण नाक पुसणार, मग ते लाल लाल होणार आपलं, तिला जाम इरिटेट होतं. त्याच्यामुळे मग असं ओव्यानी वगैरे तिला शेकवून देते मी. आणि आता शेकवल्यानंतर मग थोड्या वेळाने मी माझी कामं आटपेल, म्हणजे जेवण वगैरे करायचे मला, ते करून घेईल पटपट. आणि अशा प्रकारे तुम्ही पण शेकवू शकता बाळाला. आणि त्याच्यानंतर मग पिल्लू आमची आता ऑलमोस्ट 1-1:30ला झोपली ना, ती डायरेक्ट 3 वाजता उठली. तोपर्यंत मी माझं छोटं मोठं काम होतं ना, किचन ट्रॉल्या क्लीन करायचे होते, कारण का मला ना किचनमध्ये 2 झुरळ दिसले, त्याच्यामुळे क्लीन करायचं होतं. आता सगळं क्लीन झालेलं आहे आणि लिटरली झुरळांनी अंडी पण दिलेली होती, ती पण सगळं हे करून टाकलं, क्लीन केलं. आणि पिल्लूची इथे बडबड वगैरे चालूच आहे. उठल्या उठल्या तिचं एक आहे, तिला झोपेतून जर आपण उठवलं ना तर थोडी रडते, आणि जेव्हा तिची झोप कंप्लीट होऊन ती उठली ना की मग बाळ हसतच उठतं आणि खेळायला लागतं. तसंच पिल्लूच्या बाबतीत पण आहे. सो ती ओव्याची जी पोटली होती ना, मी ती पिल्लूच्या तिथेच ठेवलेली. आता सर्दी जाईपर्यंत ना ते असणारच असणार. जो रवा आहे ना भाजलेला, त्याला मी अजून एकदा भाजते आणि मग नंतर परत त्याचा यूज नाही करत. मग कधीतरी असं मालिश वगैरे केलं ना की मग ते ओव्याच्या तेलाने मालिश करते, लसूणच्या तेलाने पण मालिश करतात, लसूण थोडंसं हे करून. ती उठल्यानंतर मग मी तिला होममेड सॅरलॅक्स केलं, कारण का माझ्या पण पोटात खूप दुखत होतं त्याच्यामुळे. आणि तिचं खेळून जेवून वगैरे झालं आणि मी किचनमध्ये भांडी घासत होती. तो एवढा मोठा ट्रायपॉड ना तिने उचलून आणला इकडे हॉलमध्ये. सगळ्या गोष्टी आहेत ना ती बेडरूम मधल्या किचन मधल्या सगळ्या घेऊन येते. ज्या हाताला लागेल ना तिच्या ते उचलून घेऊन येते आणि सगळा मॅटवर पसारा काढून ठेवते. आता बघा तिला ना बसायला पण होत नव्हतं, तर कशी टेका लावून बसायला बघते. आणि आता तो ट्रायपॉड सोबत काय खेळणार आहे काय माहिती. ती भीती वाटते तिला लागेल वगैरे, पण तेवढी आम्ही काळजी पण घेतो. तिला दिलं नाही ना मग ती खूप किरकिर करते, त्याच्यामुळे ते दिलं. ती तिथून ओढत घेऊन येत होती स्वतः. मग तिला दीपकनी बोलला की मी आणतो. मग ती पाठी बघत बघत जात होती की नक्की बाबा आणतायत का जो ट्रायपॉड मी उचलते तो. सो तो तिला दिला आणि आता ती खेळते त्याच्यासोबत. आता मी तिला ना हातात दिलाय, मी छोटा देत होती, कारण का म्हटलं तिचं मन तरी डायव्हर्ट होईल ह्याच्याने, कुठे लागलं काय. आणि हा ऍडजस्टेबल आहे, छोटा करता येतो, त्याच्यामुळे एवढा काय प्रॉब्लेम नाही. आणि आता मी काय करते, पिल्लूला अजून एक सर्दीसाठी उपाय म्हणून थोडासा ओवा घेतलाय. अगदी 5-6 दाणे तुम्ही पकडून घ्या किंवा 4-5, आणि त्याच्या पाण्यामध्ये टाकलंय साध्या, आणि थोडंसं गूळ टाकायचं. आणि जे हे मिश्रण आपण तयार करतो ना ते अगदी नीट बॉईल करायचं. 5 मिनिटं तरी तुम्ही बॉईल करायचं, अगदी लो फ्लेमवर बॉईल करायचं, हाय फ्लेमवरती नाही बॉईल करायचं. हे ओवा आणि गुळाचा जो आपण पाणी आहे ना त्याच्याने सर्दी पण थोडासा कफ वगैरे झालेला असतो तो पण मेल्ट व्हायला मदत होते. आणि इवन कॉन्स्टिपेशनचा जर त्रास असेल ना बाळाला तरी पण ओवा हा चांगला बाळासाठी, ओवा खजूर वगैरे. सो आता मी ओवा जर टाकला आणि आता थोडंसं गुळ पावडर टाकली. आता ह्याला थोडंसं असं उकळून घेईल पाण्यामध्ये अगदी 5 मिनिटं असं. सो अशा प्रकारे माझं हे ते उकळून झालंय रेडी. आता याला थोडंसं थंड व्हायला ठेवेल आणि मगच तिला देईल पियायला. नाही तर खूपच गरम होतं कारण का बॉईल केलेलं ना त्याच्यामुळे. आणि थंड झाल्यानंतर मी तिला आता हे सर्व करणार आहे. चमच्याने दिलं ना तर ती नाटक करणार, तिला माहिती आहे की पाणी पाजते त्याच्यामुळे ती पिणार नाही. मग मी काय ठरवलं की जे ड्रॉपर असतं ना औषधचं ते त्याच्याने पाजेल, जेणेकरून तिला असं वाटणार नाही की हे पाणी आहे.
ती आवडीने पिएल म्हणून मी तसं केलं आणि ती पीत पण होती. सो हे पाणी असं केलंय मी तिला. अगदी तुम्ही सांगते 2 चम्मच तरी दिले पाहिजे. जर 1 वर्षाच्या पुढे बाळ आहे ना तर तुम्ही हार्डली 2 चम्मच द्या, जास्त नका देऊ, कारण का ओवा गरम पण असतो आणि गॅसला वगैरे चांगला असतो. एवढं काही हे नाही होत, तरी पण फक्त 2च चम्मच द्यायचे आपण. आणि आता मी तिला ड्रॉपरनी भरवते. तिने 2-3 सिप घेतला ना अगदी आवडीने आणि नंतर मग थोडंसं ओव्याचा टेस्ट येतोच ना. सो त्यानंतर मग ती नाटक करायला लागली. अजिबात हार्डली ते अर्धाच खाईल, जास्त काय खाणार नाही. आणि ऑलमोस्ट भरपूर दिवसांनी मी बटाट्याचा पराठा करते. मला वाटतं ह्या रूमवर आल्यापासून पहिल्यांदा बटाट्याचा पराठा करते. पनीरचा पराठा मी केलाय, पण बटाट्याचा पराठा मी खूप दिवसांनी केलाय, कारण का दीपकच्या मूडवर असतं की काय हवे काय नको. त्याला पण बरं नाहीये, त्याच्यामुळे असं ग्रेव्हीवाली भाजी नाही तर आमच्याकडे सॅटर्डे संडे रात्री काहीतरी त्याला ग्रेव्हीवालीच भाजी लागते. सो इथे मी आहे तो तिचा पराठा आता शेकवून घेते तुपामध्ये चांगला. नंतर मग मी आम्हाला करून घेईल, पहिलं तिला भरवून घेईल. 8च्या दरम्याने मी तिला हा पराठा भरवलेला आणि आता डिरेक्टली मी तिला 10 किंवा 10:15च्या दरम्याने तिचं जे रात्रीचं फूड आहे ते भरवेल तिला. सो दोन्ही साईडनी जो पराठा आहे ना तो अगदी व्यवस्थित असा शेकवून घ्यायचा आणि थोडासा क्रिस्पी केला ना की चांगला लागतो. आणि म्हणजे पिल्लूला तरी क्रिस्पी असा असले ना तर खूप तिला आवडतो. सो मी असं भाजून घेते थोडा दोन्ही साईडनी, अगदी तुपातच लावते. तूप जास्त यूज करते पिल्लूच्या ह्याला. जेवणाला तेलाचं एवढं ती खात नाही. तूप असेल ना पराठ्याला की अगदी आवडीने खाते. सो आता पराठा हा झाला की पहिला तिला देईल आणि मग नंतर आम्ही जेवायला. असा काही पराठा आमचा रेडी आहे. माझ्याकडे पिझ्झा कटर नाही आहे, कटर पण येतात कट करायला, पण ह्याच्याही फलिताने होऊन जातो कट. सो छोटासा जो पार्ट दिसतो तुम्हाला पहिला या साईडचा, ज्या हाताला नेलपेंट लावलेल्या साईडला, तो पार्ट पिल्लूला आमचा बनवणार आहे आणि खाई पण देखील आवडेल. सो त्याचे पीसेस
करून घेते छोटे छोटे आणि बघूया आता किती खाते ती। एकदा छोटे पीस केले ना की मग ते गरम आहे ना खूप, त्याच्यामुळे म्हटलं छोटे छोटे पीस केले ना की मग ते थंड होईल आणि तिला पटपट भरवता येईल। कारण का हलका गरम असेल तर ती खाते, एकदम जर थंड दिलं ना बर्फासारखं तर तिला आवडत नाही, मग तिला उलटी वगैरे येते। त्याच्यामुळे तिचं जेवण ना तिला गरमच लागतं, जेव्हा आपल्या हाताला चटका लागला तरी चालेल मग ते फुकून भरवायचं, तसं तिचं आहे। कोमट तरी लागतंच, अगदी थंड दिलं ना की मग ती खात नाही, तिला कसं तरी होतं। सो आता पराठा भरवते। पिल्लू बाबांच्या मांडीवर बसले। पिल्लू आता नुकतीच उठली ना, ती उठल्या ना तिला पहिलं मांडीवरच बसायचं असतं। सो आता तिला पटकन बटाट्याचा पराठा भरवून घेईल। आता ती बघते की काय आणलंय नक्की वेगळं। सो तिला आता पराठा भरवते मी, आणि थोडासा धूर दिसत असेल तुम्हाला, कारण का ना दिवा लावलेला, थोडंसं धूप असताना त्याचा जो धूर असतो ना तो घरामध्ये पसरलेला, बस बाकी काही नाही। नंतर मला पण तेच मी म्हटलं व्हिडिओ शूट करताना असं का दिसते, नंतर मला माइंडमध्ये क्लिक झालं, एवढा पराठा केला आणि प्लस धूप लावले त्याच्यामुळे ते थोडंसं धुकं दिसत असेल तुम्हाला कॅमेरामध्ये। पराठा वगैरे खाऊन झाल्यानंतर तिची ती खेळणी काढून बसली, आता खेळते ती, आणि मी म्हटलं ती खेळणीनी खेळते तोपर्यंत आपण पण मूवी बघून घेऊया। एक महाराजा म्हणून मूवी आहे, तो आम्ही बघायला स्टार्ट केलाय। मूवी एकदम सस्पेन्स आहे, तुम्हाला जर तसे मूवी आवडत असतील ना तुम्ही बघू शकता ते। आणि पिल्लूला तिचे टॉयज दिलेले, तिला टॉयज दिले ना की पुरा घरभर पसारा करून टाकते, खेळणं कमी आणि एक पिशवीत घेते आणि पाठी आत करून पाठच्या पाठी सगळी खेळणी टाकून देते, असं तिचं झालंय। आणि तिला आता गॉगल भेटलाय, तिची ती खेळते खेळण्यानी वगैरे, फक्त तिचं असं आहे की बाजूला मी हवेच, आणि सगळ्या पॅरेंट लोकांचं असतं असं। तिने पराठा वगैरे खाल्लेला, त्याच्यामुळे तिला ऑलमोस्ट जेवायला मी 10:15 वाजता दिलं, जेणेकरून मग पूर्ण जेवण जाईल। सो आता तिला मी भरडी आहे ती भरवते, म्हणजे होममेड सॅलेड। सो आम्ही बसलेलो असं तिचं जेवण वगैरे आणलेलं, थोडंसं थंड व्हायला ठेवलेलं, कारण का खूपच कडक होतं। आणि आज मी सांगते मी आयब्रो केले, तुम्हाला सांगते मी जेव्हापासून ब्लॉगिंग चालू केली आहे ना त्याच्यानंतर मी आज पहिल्यांदा हे केले, आयब्रो केलेत, कारण का टाइम भेटायचा ना, आणि म्हणायचं कशाला करू उगाच जाऊन दे, एवढी गरज नाही वाटायची मला, सो नाही केले। आणि पिल्लूची स्टाईल बघा, तिला मी भरवते आणि तिला आलेला कंटाळा, कारण का तिला दुपारी पण टेस्ट दिला आणि आता पण टेस्ट दिलेला ना, मग ती वैतागलेली। सो जीवावर खातात ना त्याप्रमाणे ती खात होती, आणि तिची स्टाईल बघा बसण्याची कशी आहे, आणि बसून कशी अगदी महाराजासारखी खाते। सो हे चालतच राहील। मी पण आज तिला असं काही वेगळं बनवलं नाही, जे बनवलं ते तुमच्याजवळ शेअर केलं मी, कारण का ना माझा पण पोट वगैरे पेन करत होते, आणि असं झालं ना की आम्ही तिघं पण ॲट अ टाइम आजारी पडलो। पहिलं पिल्लूला सर्दी झाली, नंतर दीपक, आणि आता माझी बारी। मला सर्दी वगैरे नाही झाली, फक्त पोटात दुखते बस। आणि आता मी पिल्लूला आहे ना हळदीचं दूध देणार आहे। हे हळदीची पानं आहेत, कोण गावा साईडला किंवा त्यांच्या घरी असेल त्यांना माहिती असेल, हे हळदीचं पान आहे, दुधात टाकून मी तिला आता बॉईल करेल, आणि हे दूध आहे ना ते पिल्लूला पाजेल, म्हणजे सर्दीसाठी वगैरे हे चांगलं आहे। आणि हळदीचं पान चांगलं औषधी असतं। सो मम्मीनी पाठवून दिलेलं, दीपक कालच्या दिवशी गेलेला तेव्हा मम्मीनी दीपकजवळ पाठवून दिलं हे हळदीचं पान, ते बॉईल आता दूध बॉईल करायला ठेवलंय। आणि पिल्लूला बघते परत सर्दी झाली, म्हणजे सर्दी झाली ना की मग ती जाम इरिटेट होते, जाम इरिटेट होते। सो आता तिला वाफ देतोय, झोपायच्या आधी थोडीशी वाफ देतोय, केस बांधलेत, कारण का ना गरमी खूप होते त्याच्यामुळे मग मी तिचे केस बांधलेत। जशी वाफ देते ना तशी सर्दी अजूनच खाली येते। सो आमचं तेच चालू आहे, पुसणं वगैरे। सो आता पिल्लूला वाफ देऊन झाल्यानंतर तिला जरासं पुसून घेईल पाण्याने, आणि त्याच्यानंतर मग तिचं जे रुटीन आहे ते झालं, मग नाईट रुटीन। जास्त काय आज तुम्हाला शेअर करताना आलं, कारण का तब्येत ठीक नसल्यामुळे ना मला एवढ्यासा रेसिपी मी केल्याच नाही, जे आहे ते तुम्हाला दाखवलं। सॅलेक्स केलेल्याचा फायदा मला आजच्या दिवशी झाला, कारण का आपण कधी आजारी असतो ना तर आपण एक वेळ काय पण खाऊन घेऊ, दूध भात किंवा डाळ भात, पण बाळा लोकांचं तसं नसतं, मुडावर असतं। सो म्हटलं जाऊन दे, मी तिला भरडीच भरवते, पोट तरी तिचं भरलेलं आहे आणि आवडीने खाते, नंतर असं काही नॉर्मल दुसरं दिलं ना मग तिच्या पाठी फिरावं लागतं। सो हे बेटर आहे, तिच्या आवडीचं दिलं की ती खाते तरी। सो अशा प्रकारे दुधामध्ये हे बॉईल केलं आणि थोडंसं थंड व्हायला ठेवलं, पान त्याच्यातच ठेवलं, आणि हळदीचं दूध कसं असतं सेम तशीच टेस्ट येते, फक्त एवढंच की ते येल्लो नाही पडत। आणि ह्याचे भरपूर सारे म्हणजे
बेनिफिट्स आहेत ह्याचे. आणि आमच्याकडे जेव्हा गावाला हे बनवतात ना मोदक वगैरे, तेव्हा पण हळदीच्या पानातच ठेवतात स्टीम करत. सो आता तिला हे दूध देते आणि ती मला वाटलं की ती पिणार नाही, पण तिने पिलं दूध आवडीने. आणि तिला आता तिचा झोपायचा टायमिंग झालाय. सो खूप किरकिर करत होती, पण ज्या मोमेंटला तिला मी थोडंसं पुसून काढलं ना, त्याच्यानंतर मग ती हे करत होती. आता दूध पिता पिता बघा ती कशी खेळत बसली, म्हणजे जरा पण स्टेबल नाही राहत. सो आता तिला पुसली वगैरे आणि तिची बडबड होती, ती चालू होती. मला वाटलं ही झोपेल, आम्हाला वाटलं की झोपून जाईल, पण नाही, तिची मस्ती होती, ती कंटिन्यू चालू होती. इकडे जा, तिकडे कर, हे कर, ते कर. म्हणजे जाम कधी कधी असा त्रास देते ना आंघोळ झाल्यानंतर. आंघोळ नाही सॉरी, बात म्हणजे तुम्हाला काय बोलू शकता. फक्त तिला पुसून घेतलं गरम पाण्याने, त्याच्यानंतर तिची मस्ती चालू होती. दीपकला पण झालेली सर्दी, पण तो पण स्टीम घेत होता. पिल्लूला रेडी वगैरे केली. मला वाटलं ही झोपेल, पण हिचं फिरणं चालूच होतं. सो दीपक वगैरे स्टीम घेतल्यानंतर मग लाईट वगैरे ऑफ केल्यानंतर ती झोपेल माइडवी. सो आता हे चालतच राहणार अगदी तिला झोप येईपर्यंत. पिल्लूचं हे गणित अजिबात समजत नाही आम्हाला, म्हणजे एवढी ती ॲक्टिव्ह होऊन जाते ना. तर किचनमध्ये बघत होती ती, आणि दीपक इथे स्टीम घ्यायची तयारी चालू आहे त्याची. सो आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. पिल्लू पडशी.